दिवसाची सुरुवात येशूबरोबर. बऱ्याच वेळेस आपण अशा घटना ऐकतो किंवा अशा घटना आपण वाचतो की अनेक ठिकाणी लोक मरतात किंवा अनेक वेळा लोकांना काहीतरी आजार होत असतात, लोक दुःखामध्ये असतात, परंतु देव त्यांना बरं करत नाही किंवा देव त्यांच्या जीवनामध्ये काही कार्य करत नाही असं बरेच वेळा आपल्याला वाटतं. मी एक हिटलरवर एक पुस्तक वाचत होतो. त्या ठिकाणी हिटलर जो कैद्यांचा छळ करायचा, अशा कॅम्पमध्ये त्यांनी एका यहुदी फादरला, चर्चच्या फादरला पकडलं होतं आणि तो त्यांना मानसिक त्रास देत होता. म्हणजे त्यांना एका खोलीमध्ये ठेवलेलं आणि त्या खिडकीमधून फादरला दिसेल असं तो त्या यहुदी लोकांना त्यांच्यासमोर ठार मारत असे, त्याला जेणेकरून ह्या फादरला मानसिक त्रास होईल. हळूहळू मग त्यांनी असं सुरुवात केली की लहान जी मुलं असायची त्यांच्यासाठी एक अग्नीची भट्टी तयार केली आणि त्या आगीच्या भट्टीमध्ये ते लहान मुलं ते टाकत असत फादरच्या नजरेसमोर. आणि शेवटी फादरला अतिशय त्रास झाला, मानसिक त्रास झाला तो, आणि शेवटी तो असं म्हणाला की देवा तू कुठे आहेस आणि तू खरोखर आहेस का. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला हे असं वाटत असतं की खरोखर काही ज्या गोष्टी करत आहे देव, त्या खरोखर का करत नाही आहे. आणि आपल्याला ह्याचं उदाहरण आपण जर बघितलं तर बघा, मार्क शुभवर्तमानाचा 8वा अध्याय, गॉस्पेल ऑफ मार्क चॅप्टर 8, ह्यामध्ये येशू एका आंधळ्याला बरं करतो. परंतु पहिल्या वेळेस तो त्याला डोळ्याला चिखल लावून त्याला बरं करतो, परंतु त्याला नीट दिसत नाही, त्याला माणसं झाडासारखी दिसतात. आणि मग परत येशू त्याच्या डोळ्यावर हात ठेवतो आणि त्याला पूर्ण दिसायला लागतं. कधी कधी मनामध्ये हा प्रश्न येतो की येशूने त्याला पहिल्याच वेळेस का बरं केलं नाही, दुसऱ्या वेळेस का बरं केलं. आणि ह्या वेळेस आपल्याला असं समजत नाही की हे असं का त्यांनी केलं. परंतु आम्हाला जे समजत नाही त्या अनेक गोष्टी देव बऱ्याच वेळेस करत असतो. परंतु आम्हाला असं का, हा ज्यावेळेस आम्हाला प्रश्न पडतो तेव्हा विश्वास ठेवा की देव जे करत आहे ते बरोबर करत आहे. आपल्या जीवनामध्ये देव कार्य करत आहे, आमच्या जीवनामध्ये देव त्याच्या योजना पूर्ण करत आहे. तो आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य देत आहे. आम्ही फक्त त्याच्या मागे चालायचं आहे. ज्या गोष्टी परमेश्वर करीत नाही, आम्हाला तो प्रश्न पडतो, परंतु हे ज्या गोष्टी आम्हाला न समजण्यासारख्या आहेत त्या गोष्टी आम्ही देवावर टाकून द्यायला शिकायला पाहिजे. असं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. मार्क शुभवर्तमानाचा 8वा अध्याय 24वा वचन, गॉस्पेल ऑफ मार्क चॅप्टर 8 and verse 24. तो वर पाहून म्हणाला, माणसे दिसत आहे असे वाटते, कारण ती मला झाडासारखी दिसत आहे, तरी पण ती चालत आहेत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.